नमस्कार. रामकृष्ण हरी. श्याम बिरादर यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज पुत्रदा एकादशी निमित्त आजची कीर्तन सेवा काकाळ गावामध्ये अवधूत महाराज एकंबेकर यांची होणार आहे. सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. नाम साराची ही सार शरणागताय मचिंत उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम. नाम जपता चंद्रमोळी नामे तरला वाल्या पोळी. उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम. तुका मने वर्णो काय तुका मने वर्णो काय तारक विठोबाचे पाय. उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम. महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुंडलीकाय धातुं मुनीन्द्रहि समागत्त तिष्ठन्तिमानन्दकन्दं प्रब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं प्रब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. मनोजयं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तं मुख्यं श्रीरामदूतं प्रपद्ये. श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. कैलासराणा शिवचंद्रमौळी फणीवर माता कारुण्यरूपं करुणानिसारी जमीन शंभो मजपूर्णतारी. जयंती होय सकल विद्येच्याधिकरण तेच वंदू श्री चरण ते श्री गुरूंचे नमस्कार. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भगवज्ञानप्रभी. नमो सद्गुरु भास्कर पूर्णकीर्ती. सेवे लागी सेवक तुमच्या लागलो निजचरण. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावावे मस्तक हे. मस्तक ही पायावरी या वारकरी संतांच्या. नाम साराची सार शरणागताय मंदिर. उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम. अखिल पोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा पंढरी परमात्म्याच्या चरणावर वंदन करू. माऊली महाविष्णू ज्ञानोबा तुकोबारायाच्या चरणावर दंडवत घालू. बुद्धीची देवता सरस्वती माता गणेशाच्या चरणावर वंदन करू.
ग्रामदैवता, इष्टदैवता, कुलदैवतेच्या चरणावर नतमस्तक हो. तुम्हा सर्व वैष्णव वारकरी मायबाप सर्व जीवांच्या चरणावर दंडवत घालून प्रस्तुत प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ विश्ववंदे जगद्गुरु जगद्वंदे देवमान्य संतमान्य शास्त्रमान्य पंचवेद उत्पत्ते कनकई कुमार बोलोबा पुत्र वैराग्याचे महावीर श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अतिशय उत्कृष्ट असा अभंग आहे. अभंग जरी पाठ नसेल तर मोबाईल मध्ये आहे. आता गात्यात म्हणायचं नाही, कुठे आहे? मोबाईल मध्ये नाही. गात्यातला असा अभंग आहे, पण गाता मोबाईल मध्ये आहे. आणि अभंग सोपं आहे महाराज. थोडस आता आपण गायक असल्यामुळे तिकडे जास्त जात नाही, त्याच्यामुळे थोडं नामप्रसंगातला हा अभंग आहे. अभंगाची भूमिका थोडक्यात सांगतोय का. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, या कलियुगामध्ये, या मृत्यू लोकामध्ये, या भूतलावर जे कर्म धर्म संयोगाने आपल्याला जन्म मिळाला. पुन्हा लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे बरं का. कर्म धर्म संयोगाने जे आपल्याला मनुष्य जन्म मिळाला, मग या मनुष्य जन्माला आल्यानंतर आपल्या जीवनामध्ये आपण ब्रह्मसुखाची प्राप्ती करून घेतली पाहिजे. कारण का मी म्हणत नाही, नाथ बाबा सांगतात, जम्बूद्वीपे आशिया खंडे भारत देशे नरदेह प्राप्ते. कारण या आशिया खंडामध्ये, या जम्बूद्वीपामध्ये आणि अशा गोदावरीच्या काठावर आपल्याला जे मनुष्य जन्म मिळाला ना, हा मनुष्य जन्म दुर्लभ असताना तरी आपल्याला मिळाला, पण आपलं कर्म धर्म चांगलंच आहे. मग या मनुष्य जन्माला आल्यानंतर आपण जेव्हा जन्माला आलो, जन्माला आल्यापासून आपल्याला मृत्यूच्या टोकापर्यंत ज्याचं नाव आहे आयुष्य मर्यादा. या आयुष्याच्या गणनामध्ये आपल्याला 3 गोष्टीची गरज आहे. एक आहे सुख, एक आहे समाधान आणि एक आहे आनंद. आणि या 3 गोष्टी आपल्यालाच भोगता येतात आणि भोगण्यासाठीच मनुष्य जन्म आहे. मला देहानाम सुखस्य सुखानाम देहस्य. कारण देह मिळणं पहिले सुख, आणि या देहाला आल्यानंतर सुख भोगणं त्या आपलं कर्तव्य आहे. आणि आपण सुद्धा याच्यासाठीच आपल्या आयुष्याची रांगोळी करायला. आता मला तुम्ही सांगा, मी पहिल्यांदाच आलो. येण्याचं कारण माधवजी महाराज त्याने 2-3 दिवसाखाली फोन केला आणि म्हटले, महाराज एकादशीला येऊ शकता का. आता मी काही त्यांना एकादशी सप्त्यातला एखादी विचारली नाही, पंधरवाडी बी आहे का नाही. कारण मधून त्यांनी रिकमेंड लावलं आणि सांगितली येतं का. मी म्हटलं काहीच हरकत नाही, आमच्या इथं सप्ताह चालू आहे, मी रिकामीच आहे, येतो बापू. आणि माधव महाराजांनी येण्याचा आग्रह धरला. येण्यास आलो. खरंच तुम्हा सर्व मायबापांचं दर्शन झालं या महाराजांमुळे. आणि याने आमचा चांगला सत्कार सुद्धा केला बरं. कधीच इसरूने असा सत्कार झाला. कारण घरात पाऊल पडत असतानाच आनंद वाटलं, मग पुढची गोष्ट सांगायची गरज नाही. कारण शास्त्र सांगतं, घरची कळा अंगण सांग. महाराज नाही, मी गाडीतून उतरलो ना, यानं दाखवलं मोठी बिल्डिंग. मला वाटत होतं मोठी असेल, पण मध्ये कशी असेल. कारण 99% असं आहे महाराज, 3 मजली बिल्डिंग आहेत, पण तुळशीचा बी पत्ता नाही, देवघरात आहे. आणि माझे शास्त्र सांगतं तुकोबाराय आहे, ज्या घरामध्ये तुळशी नाही ते घरच नाही म्हणजे स्मशानभूमी म्हणून सांगितलं. पण बाबांच्या घरात प्रवेश केला ना, तुळशी तर दिसली, त्याच्यात नवल नाही. समोर प्रवेश केल्याबरोबर माझी इच्छा पूर्ण झाली महाराज. का डोळ्यानं पाहिल्याबरोबर एकदम समोर जिथपर्यंत आपली दृष्टी जाते तिथं कैलासपतीची फोटो पाहिजे. दर्शन आणि आजवार सोमवार. चला आपल्याला झालं, संपलं. कीर्तनाचं काही देणं घेणं नाही. म्हणून ज्यानं बोलवलं त्याला तर प्रसन्नवन केलं आणि म्हणून आनंद झाला. आता तिथं आमचा सगळा काही इंतजाम झाला. तुम्हा सर्वांचं दर्शन झालं. पहिल्यांदा आलो, पण आल्यानंतर मी इकडं तिकडं बोलत नाही. मला काही विनोद येत नाही. त्यांना कीर्तन कसं पटलंय मला माहिती. मंत्र जशी बुद्धी देतील त्या प्रकारे याचं चिंतन करायचं. थोडस लक्ष द्या, ऐका. आपल्याला जे नरदेह मिळालं हे दुर्लभ नरदेह आहे. मग या नरदेहाला आल्यानंतर आपली आकांक्षा आहे का नाही. मराठी कळते का तेलुगूच सांगू.
नाही मला कन्नड आहे ना तेलुगू येते मला नी कोरंके तेलुगू चप्पू आणते चप्पा माझी मातृभाषा मी 80% कीर्तन तेलुगूच करतो पण काय काळजी करू नका तुम्हाला जर मराठी कळत नसेल तर तेलुगूत मराठी कळत असेल तर थोडं मला बोलत जा प्रत्येक जीवाला आकांक्षा आहे आकांक्षा म्हणजे इच्छा आहे का नाही प्रत्येकाची इच्छा आहे महाराज प्रत्येकाला या भूतलावर जन्माला आलेल्या पाळण्यातल्या लेकरापासून तर चौघाच्या खांद्यावर जायची ज्याची तयारी आहे त्याला जरी विचारली तर त्याची इच्छा आहे आणि त्या इच्छा किती माहित आहे का प्रत्येकाला आता त्या लेकराला विचारतो मला मराठी कळते ना तुला तुझी इच्छा काय मोबाईल मिळाली इच्छा संपली म्हणजे प्रत्येकाची इच्छा काय प्रत्येकाला वाटतं मला सुख मिळावं प्रत्येकाला वाटतं मला समाधान मिळावं आणि प्रत्येकाला वाटतं मला आनंद मिळावा बरोबर हे तीनच इच्छा आहेत ना बाबा का याला सोडून दुसरी कोणती आहे नाही तुम्ही पैसे म्हणता पण पैसे सुद्धा आनंदातच आले बिल्डिंग म्हणाल बिल्डिंग आनंदातच आली पण या तीन इच्छा प्रत्येकाच्या मागे सुख समाधान आनंद आणि या तिन्हीसाठी आपल्या आयुष्यामध्ये आपण प्रयत्न करत असतो आता सूर्य लोकमुद्रात प्रयत्न करतात कीर्तनात समाधान मानतात बरोबर लोकमुद्रामध्ये प्रयत्न करतात की याच्यातून काय काय मला घडवता येईल आणि कीर्तनातून 2 घंटे समाधान मिळेल पण इच्छापूर्ती होते का इच्छापूर्ती होत नाही महाराज म्हणजे सुख आपल्या जीवनात मिळत नाही आणि आपल्या प्रत्येकाला सुख पाहिजे आणि सुखासाठी आपण झटपट करतोय मला एक सांगा आतापर्यंतच्या तुमच्या जीवनामध्ये हे 3 गोष्टी कोणाला मिळाल्यात का बोला ना कोण दिलं ना देव सोमवार मुख बसू नका बोललं जा बोलल्याशिवाय पुढे मला जाता येत नाही मला सांगा या 3 गोष्टीसाठी आपण प्रयत्न करतो मग या 3ही गोष्टी कोणाला मिळाल्यात का सुख कोणाला मिळाले का समाधान कोणाला मिळाले का आनंद कोणाला मिळाले का नाही का याचं एकच कारण आहे आपण सुखही हुडकू लागलो आनंदही हुडकू लागलो समाधानही हुडकायला लागलो पण या 3ही गोष्टी आपण प्रपंचात हुडकतो कुठं हुडकतो या संसारामध्ये हुडकतो मग या संसारामध्ये या 3 गोष्टी आहेत का मग सोडलोत का सोडून दिलोत का नाही नाहीत म्हणलो तुम्ही मला विचारला आज परीक्षा आहे तुझी कारण का रोज असं तोंडापाशी माहिती घेण्याची अपेक्षा करतो पडले आता आवाज तुझा बाहेर आहे त्याच्यामुळे तुला समाधान नाही बाहेर सांग चलते समयासी सादरवाले देव ठेविले काय चिंता करायचं नाही या प्रपंचामध्ये महाराज सुख नावाचा शब्द नाही समाधान नावाचा शब्द नाही आनंद नावाचा शब्द नाही आणि आपण याच प्रपंचामध्ये या 3ही गोष्टी हुडकतो आणि हुडकत असताना आपली गती काय झाल्या माहित आहे का आजा गेला पंजा गेला बाप मसना गेला
देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. या प्रपंचामध्ये सुखनाम शब्द मिळाला नाही. आपण या प्रपंचामध्ये सुख हुडकायला लागलो, त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये दुःख नाम शब्द मिळत आहे. मग जेव्हा आपल्या जीवनामध्ये दुःख नाम शब्द मिळत आहे, तेव्हा त्याच अवस्थेमध्ये माझे तुकोबार आहे, सुख आणि तुकोबार आहे सुखाने डोलायला लागलेत महाराज. कारण तुकोबाराचे सिद्धांत आहे, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुलत असो. माझे जगद्गुरु तुकोबार आहे, सुखात डोलायला लागलेत, आनंदात डोलायला लागलेत आणि समाधानानं डोलायला लागलेत. पण समाधानानं डुलत असताना काही साधक, आता आमच्या माधव महाराजासारख्या काही साधकांनी तुकोबारायला दाटलं. म्हणले महाराज, आम्ही जिथं दुःख भोगलालो, आम्ही जिथं सुख भोगत नाही, मग तुम्ही असणार एवढं सुखी कसे आहात, तुम्ही असणारा आनंद कसे आहात, तुम्ही असणारं समाधान कसे आहेत. महाराजांनी सांगितलं, बाबा माझ्या जीवनात मी त्रिकुटी प्राप्त करून घेतलंय. मला सुखही झालं, आनंदही झालं, समाधान झालं. कसं? आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची. मी आनंदी झालो, सुखी झालो, समाधान झालं. महाराज तुम्ही झालात ना, बरं झालं. आता एक करा, तुम्ही ज्या साधनेत सुख प्राप्त केला ती साधना आम्हाला सांगा. महाराज म्हणले, योग्य आहे, मी सुखी झालो, तुला जर सुखी व्हायचं असेल तर माझं ऐकावं लागेल. माझं ऐकावं लागेल म्हणल्यानंतर त्या साधकाने सांगायला लागले, महाराज मी तुमच्या दोन्ही हात जोडतो, तुमच्या चरणावर डोकं टेकवतो. तुम्ही जे सुख भोगायला लागलात ते सुख आम्हाला पाहिजे, आणि ते सुख या प्रपंचामध्ये कसं मिळतं, आम्हाला मिळालं नाही, तुम्हाला कसं मिळतं. महाराजांनी म्हणले, एकच आहे, या प्रपंचामध्ये सुख नाही, प्रपंचाच्या बाजूला आहे. मग काय करावं महाराज? महाराजांनी सांगितलं, प्रपंच करा गडे. सोडा असा शब्द नाही बरं का, सुखे करावा संसार. प्रपंच तुम्ही करा, प्रपंच करू नका असं तुकोबाराची भाषा नाही. पण या संसारामध्ये तुम्ही काय करा, फक्त या प्रपंचातून मन बाजूला करा. आपलं कसं आहे, मन प्रपंचात आहे. आता इथं तुम्ही सगळे आलात भगवान हनुमंतरायाच्या मंदिरात, देहरूपी इथं आलात, पण तुमचे मन कुठे आहेत? इमानदारीनं सांगा बरं. मन एकाचही इतरत नाही. कारण आपलं प्रमाण तुकोबारा येडे धंद देवळात. आपली अवस्था तशी आहे, आपण इथं येतो फक्त दंडानं, मन स्थिर आपलं इथं नाही, प्रपंचामध्ये राहतं. म्हणून तुकोबाराय म्हणायला लागले, हे प्रपंच करा तुम्ही, नको असं माग नाही, या प्रपंचातून मनाला अलिप्त बाजूला करा, आणि ते मन माझ्या भगवंताच्या चरणावर लावा. महाराज मन भगवंताच्या चरणावर लावा म्हणजे काय करा? त्याला प्रमाण देतात, असोनी संसारी जिवे वेग करी, वेद शास्त्र बाह्य सदा. या संसारामध्ये राहून हे मन अलिप्त बाजूला काढायचं, भगवंताच्या चरणावर लावायचं, आणि भगवंताच्या चरणावर लावून काय करायचं? प्रपंचात राहायचं, पण या वाचन त्या भगवंताचं नामचिंतन करायचं. या वाचन त्या भगवंताचं नामचिंतन करायचं. महाराज देवाचं नामचिंतन केल्यानं असं विशेषत्व काय प्राप्त आहे? महाराज म्हणले, या कलियुगामध्ये भगवंताच्या नामापेक्षा दुसरं कुठलं साधन नाही. नामापरते नाही साधन. कारण नाम साधनच या कलियुगामध्ये श्रेष्ठ आहे. कलियुगा माझी करावे कीर्तन. कीर्तन म्हणजे हे नाही बरं का, हे व्याख्यान आहे. मी तेव्हाही सांगतो, बरंच लोक कीर्तन म्हणतात, हे व्याख्यान आहे. कीर्तन म्हणजे चिंतने, चिंतने तद्रूपता. कीर्तन म्हणजे काळ वेळ नाही उच्चारिता म्हणे. आता आपलं कीर्तन सुरू झाले 9:15, 4:30 पर्यंत नेलं तर त्याला समय नाही. पण आपलं चलते का तसं? 11:30 जर वाजले तर तुम्ही लगेच आ करता, तुम्ही लगे म्हणता ह्या भाड्याला कोण बोलवले.
मग तुमच्याकडून भाड्या म्हणून घेण्यापेक्षा आम्ही तर कशाला पुढे जाऊ. आमची मर्यादा आम्ही सांभाळत असतो. ऐका जरा, चिंतन म्हणजे त्याला वेळ नाही, दिवस न कळे रात्र न कळे अंगी खेळे दैवत, असे ज्यानं चिंतन करत त्या चिंतनाचं फळ मिळतं. महाराज, नाम चिंतन घेतल्यानंतर फळ मिळतात, म्हणजे नाम किती विशेष आहे. अभंगाच्या पहिल्या चरणात नाम साराचे ही सार. महाराज सांगायला लागले, या कलियुगामध्ये तुम्हाला सुख भोगायचंय, या कलियुगामध्ये तुम्हाला आनंद भोगायचा आहे, या कलियुगामध्ये तुम्हाला समाधान प्राप्त करायचं असेल तर तुम्ही नाम करा. मग त्या साधकाने विचारलं, महाराज आम्ही जर नाम जपलो किंवा नाम घेतलो तर ते नाम घेतल्यानंतर निश्चित आम्हाला सुख मिळेल का? महाराज म्हणे, सुख मिळेल, समाधान मिळेल, आनंद मिळेल याच्यात नवल नाही. सगळ्यात मोठी प्राप्ती, तू जर भगवंताचं नामचिंतन केलास तर तुझ्या जवळ येम सुद्धा येणार, येम सुद्धा तुझे दास बनतील. तुम्ही म्हणा, महाराज असं कुठं आहे का? उदाहरण देतो, पण माधवजी बाबा आज उदाहरण इकडलं तिकडलं दे ना. आज पवित्र मास आहे, अखिल कोटी पांडुरंगाची एकादश आहे, म्हणजे याला शुद्ध एकादश म्हणतात. आणि त्याच्यात आज सोमवार आहे. आजचा महात्म्य थोडस थोडक्या समजतो. शिवपुराणामध्ये एक सुंदर कथा घेतली, कारण श्रावण मास आहे. तुम्ही सगळे आता कोणाची उपासना करता? पांडुरंगाची करणार. कोणाची करता? भगवान शंकराची उपासना करता. मग थोडक्यात समजत होता सोमवार असल्यावर. शिवपुराणात एक सुंदर कथा आहे. एक ब्राह्मण कुळामध्ये कुटुंब आहे, अतिशय त्रिकाल संध्या करणार आहे. त्याला दैवयोगाने भगवान शंकराची उपासना करत असल्यामुळे त्याला सुंदर पत्नी मिळाली, आणि ती पत्नी त्याच्यापेक्षा सुंदर आहे. भगवान शिवाचं नामचिंतन करतात, पण करता करता थोडी संगती बदलली. म्हणून मी केव्हाही सांगतो, महाराज जीवन जगत असताना संगत सर्वात मोठी कामाची.
संगत संतन की कर. संगत संतन की करे. जीवनामध्ये महाराज दोन संगत झाले. एक दुराचारी संगत आहे आणि एक सुसंगत आहे. संगत सुसंगती केलो की आपल्या जीवनात फळ मिळतं आणि दुराचारी संगत केलो की आपल्या जीवनामध्ये दुःख मिळतं. सुसंगत म्हणजे वैष्णवाची संतांची आणि कुसंगत म्हणजे दुराचार्याची. यानं त्रिकाल संध्या करायला लागते. एक दिवशी संध्या केला आणि भगवान शंकरासाठी फुलं तोडण्यासाठी फुलं तोडण्यासाठी गेल्यानंतर फुलं तोडायला लागला. तोडून येत असताना त्याच्या दृष्टीला एक वेश्या दिसली आणि ती वेश्या परपुरुषाशी मग्न झालेली दिसली. आणि दिसल्यानंतर यानं डोळ्यानं पाहिला. एक सांगून जातो, कुसंगती एवढी वाईट असते महाराज. त्यानं नुसतं डोळ्यानं पाहिलं. ज्या शंकराला फुलं घेऊन येत होता ते फुलं घेऊन तिच्या दारावर. तिनं पाहिलं. तिनं म्हणली, ज्यानं भगवंताची उपासना करणार आहे त्यानं जर मला फुलं घेऊन आले असतील माझं जन्मच सुफळ झाला. पण योग असा झाला, नुसत्या फुलावर त्यानं रमला नाही, तिच्या अधीनच झाला. तिच्या अधीन झाल्यानंतर घराकडे त्याचं लक्ष नाही, देवाकडे लक्ष नाही. त्रिकाल संध्या करणारा संध्या सोडून दिला. कुसंगती मिळाली. मिनिट लक्ष द्या. कुसंगती मिळाली आणि त्याचं आचरण बदललं. तो संध्या सोडून दिला. दुष्कर्म करायला लागला. दुष्कर्म करता करता सुरापान करायला लागला. सुरापान करता करता त्या स्वाधीन झाला वेश्येच्या घर नावाचा शब्द विसरून गेला. पत्नीने विचार केलं, एवढा सुंदर माझा पती, पण काय करावं. सासरे वाहून गेले होते, आई वाहून गेले होते, दोघच होते. बघता बघत संसारामध्ये गाडा असा झाला महाराज. एवढा अधीन झाला की त्याने शेवटी मृत्यूच्या काळापर्यंत आला आणि हिनं त्याची वाटच बघत राहिली. वाट बघता बघता एक दिवस योग असा झाला, त्याचा प्राण गेला. आणि त्याचा प्राण गेल्यानंतर तिला कोणी भिक्षा द्यायला तयार नाही. कारण का, त्रिकाल संध्या करणारा पती. म्हणून मी केव्हा सांगतो महाराज, पुरुषाच्या जीवनावर स्त्रीचं जीवन आणि स्त्रीच्या आचरणावर पुरुषाचं जीवन. स्त्री जर आपल्या जीवनामध्ये पाठीवर ते धर्म जर पालन करायला लागली तर त्या पतीला सुद्धा सिद्धांत करू शकते. पण माझा पती आता गेला जाऊ दे म्हणून जर तिने तो विचार सोडला तर तिच्या जीवनामधला दुःख तिला भोगावला. तेव्हा गणपती मरण पावला. हिनं घर भिक्षा मागायला लागली. कोणी भिक्षा द्यायला तयार नाही. मला पुढे जायचं. भिक्षा द्यायला तयार नाही. न दिल्यामुळे हिनं सुद्धा आपलं शरीर विकायला तयार. हिनच वेश्या व्हायला सुरुवात. एवढ्या दुराचार कर्मामध्ये गेली. शेवटी गावातल्या लोकांनी हिला हाकलून दिलं. ब्राह्मण कुळात राहून हिचं कर्म चुकलेलं आहे आणि कर्म चुकून हिनं आपला व्यवसाय चुकलाय म्हणून तिला गावातून हाकालून दिलं. हाकालून दिल्यानंतर हे पोट भरण्यासाठी. महाराज एक सांगून जाऊ का, लई लोकांना एक अभिमान राहतो. माझ्यासारखा सुंदर कोणी नाही, माझ्यासारखा पैसेवाला कोणी नाही, माझ्यासारखं कोणी नाही, हे अभिमान राहतं. पण एक दिवस सांगून जातो तुम्हाला, थोडा आवाज कमीच राहतो. जीवनामध्ये आपलं आयुष्याची मर्यादा तुटते. जीवनामध्ये आपल्याकडे धन कामाला येत नाही. जीवनामध्ये रूप कामाला, कारण व्रत होतो आपण
जेव्हा आपल्याला रूपाचा अभिमान असतो तेव्हा ते अभिमान निघून जातो माणूस. तिचा रूप गेला, वृद्ध झाली, भिक्षा मिळणार, गाव 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 हिंडत 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 एवढी तिनं प्रत्येक गावात तिचा निषेध व्हायला लागला. कारण या गावातली लोक सांगायची, अहो ते काय बाई आहे का म्हणे, ती सुंदर कुळातली होती पण तिने शिरड घेतलंय, तिने शरीर घेतलंय, असं बोलत बोलत तिची निंदा झाली. ती एवढी भीक मागत असताना कोणी अन्न देणार, मागत 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 आपल्या कर्नाटकच्या गोकर्ण जिथं कैलासपती शंकरांना आणलेलं पीठ, त्या गोकर्णाला आणि गोकर्णाला आल्यानंतर भिक्षा मागायसाठी, तिला माहिती नाही देव आहे म्हणून, तिला माहिती नाही इथं काय आहे म्हणून, भिक्षा मागत मागत आली. नेमकं त्या दिवशी शिवरात्र होती, लोक नैवेद्य घेऊन सन्या भगवान शंकराच्या मंदिरात जात होते आणि जात असताना योग असा झाला महाराज, त्या निवदाच्या आशानं तिनं मधी गेली. पण मधी गेल्यानंतर आता बरेच जण गोकर्णाला गेले असतील, त्याच्यातले कोणी गेले नाही. तू गेलास की नाही? गेला नाही तू? आम्हाला हेच पंढरपूर आळंदीचे नाही, गोकर्ण आहे बरं का. आणि भगवान शंकराचं पहिलं स्थान म्हणजे गोकर्ण. तुम्ही शिवपुराण काढा, रामायण काढा, या इतिहास काढा, भगवान शंकराचं पहिलं स्थान म्हणजे गोकर्ण आहे. कारण भगवान शंकराच्या ही जी लिंगी पूजा आहेत ना, आता हे लिंग पूजा ह्या नव्हत्याच पूर्वी. दशाननानं आपल्या आईसाठी आणला होता. आता मला तो इतिहास सांगितलं की इकडे वेळ होत. त्या दशाननानं आणत असताना गणेशानं त्याची स्थापना केली म्हणून त्याचं नाव गोकर्ण. त्या गोकर्णाला भगवंताने एक वरदान दिलेले, तिथे कुंड आहे छोटस, त्या कुंडामध्ये जर आंघोळ केलं तर सकल पापाचा नाश होतो. पंढरपूरला गे आपल्या नाही असं नाही, चंद्रभागा डोळा अवघीच पापी गेली. अवघीच पापे गेली दिगंतर. कारण आपल्या चंद्रभागेमध्ये सुद्धा आपण नुसतं डोळ्यानं पाहिलं तर पाप जातं, पण आपल्या बघायची दृष्टी पाहिजे, आपण बघत नाही. गोकर्णाला तिनं गेली, मला इथं थांब जायचंय, तिकडं जायचं नाही. कुंडात पडली तिनं, लोकांनी काढलं तिला, बाहेर काढून ठेवलं. थंड वाजायला लागला. थंड वाजत असताना ती भोजनाच्या अपेक्षाने इकडं तिकडं बघायला लागली. बघताना योग असा झाला, त्याच मंदिरात एका साधूची कथा चालू आणि तो साधू कथेमध्ये नेमकं पाप निवारण, पुण्य प्राप्ती, दोष निवृत्तीचे साधन आणि याची कथा सांगत असताना आणि त्या सांगता सांगता त्यांनी शिवमहिमा सांगितला. शिवमहिमा सांगितल्यानंतर शिवमहिमा सांगत असताना त्या महात्म्यानं सांगितलं, ज्याच्या जीवनामध्ये भगवान शंकराची पूजा करायचं आहे. आणि अलीकडे तर काही सांगायची गरज नाही, आमच्या पंडित मिश्रांनी, पंडित मिश्र माहित आहे, यांनी झोपलेले महादेव जागे केले. जे महादेव झाडाच्या खाली होता त्याला वर आले महाराज. नाही, चांगली गोष्ट आहे. कोणाचा आहे ना, भगवान शंकरजी प्रगट झाले. जिथं तिथं जे लोकले होते ते बाहेर आले. आणि भगवान शंकराचे एक सिद्धांत आहे महाराज, एक लोटा जल डालो सब दुःखों का निवारण करो. हे पंडितजी बाबांचं नव, हे शिवपुराणाचं इतिहास आहे. त्याने तो महात्मा सांगायला लागला. महात्मा सांगत असताना या बाईनं ऐकलं, कथा संपली. हिच्या दोषकीत फॅट बसला. हिनं म्हणली, सगळ्यात पापी जर कोण असेल तर आपण. आणि तुकोबऱ्याचं भाषा आहे, तुकोबऱ्या सुद्धा सांगतात, आपण केलेलं पाप जर आपण उच्चारण केलो ना, सर्व निघून जातो केल्या पापाचं. फक्त एक आहे, उच्चारण करायचं, संताला शरण जायचं आणि तिथून आपलं जीवन बदलायचं. आता तरी पुढे अशी उपदेश. आणि त्या सात महात्म्याने शिवपुराणात सांगायला लागले, ज्याने आपल्या जीवनामध्ये भगवान शंकराचं नामचिंतन केलं असेल, ज्याने भगवान शिवाची पूजा केली असेल. आता थोडक्यात सांगू का आणखी, तुम्ही आज महादेवाला बेल व्हायलात का नाही? पक्क सांगा जरा, व्हायला किती व्हायला? कोणी 108, कोणी 1008,
कोणी 5,008, कोणी 1,08,008 आणि कोणी कमल वाहिलं पाहिजे. भगवान शंकराला सगळ्यात प्रिय बेलपत्री आणि कमळचं फुल. शास्त्रे शिवपुराणामध्ये म्हणते महाराज, ज्याचं बाळ निर्बुद्ध असेल म्हणजे ज्याला बुद्धीच नाही, त्या बाळासाठी जर या श्रावण मासामध्ये 25,000 कमळ भगवंताला अर्पण केले, किती हजार, तर त्याला बुद्धी प्राप्त होते. ज्याला धन पाहिजे त्यांनी 1,00,000 कमळ अर्पण केलं पाहिजे. आपण तिकडे जाऊ नये, आपल्याला कमळ मिळणार. पण ऐका, बेलपत्री सुद्धा वाणीची तरीका आहे. आपण सगळं चुकीचं करतो महाराज. आपण काय करतो? चुकीचं. लोक बेलपत्री वाहतात, मला विरोध नाही त्याचा, मी विरोध करणारा महाराज नाही, खुशाल व्हा. पण बेलपत्री आणावी कशी आणि व्हावी कशी याचं नेम आपल्याकडे नाही, म्हणून आपल्याला त्याचं फळ मिळत नाही. तर 1 लोटा जल घालो सब दुःखों का निवारण करो. बरोबर आहे महाराज. अरे चुकीचं नाही, ज्ञानोबर आहे, चुकीचं बोलतात का? देवाची द्वारी ज्ञानोपराही तेच सांगतात. जसं पंडित मिश्रा सांगतात 1 लोटा जल डालो सब दुःखों का निवारण करो, तसं आमचे ज्ञानोपराय सांगतात देवाच्या दारात जा आणि तेने मुक्तीचारी साधे. आम्हाला मुक्त्या तर मिळणार, पण नुकत्या मिळणार का? मुक्त्या मिळत नाहीत आपण विचार केलो. कारण ज्ञानोबराय सांगतात देवाच्या दारात जा, पण जात असताना पहिले एकतत्व नाम हरिश्री करुणा नित्यने मनामी, ते मागचं सगळं विसरतात. एकच देवाचे द्वारे मागलं पहिलं पाठ केलं पाहिजे. तसं 1 लोटा जल 1 बेलपत्र वाहिलं तर आमचा भगवान आम्हाला प्रसन्न होतो महाराज. पण त्याची नियमावली आहे. तुम्ही मला इमानदारीनं सांगा, आज बेल वाहत असताना बेल आज आणलं का काल आणलं? कोणी काल आणलं, कोणी काल ज्याने आणलं त्यानं 110% बरोबर आहे. आज ज्याने आणलं त्यानं सगळ्यात मोठं पाप केलं. मला तेच विचारायचं, तुम्ही बरोबर सांगितलं, मला तेच विचारायचं. आज बेलपत्री आणलात ना, आज बेलपत्रीच्या झाडला महाराज कधीच जायचं नाही, बेल तोडायचं नाही. कारण का? सोमवारच्या दिवशी त्या बेल वृक्षामध्ये भगवान विष्णूचं वास्तव्य, सोमवारच्या दिवशी लक्ष्मीचं वास्तव्य आहे आणि सोमवारच्या दिवशी सतीचं वास्तव्य आहे त्याच्यामध्ये. म्हणून सोमवारी बेलपत्रीच्या झाडाचे बेल तोडायचे नाहीत. आपण काय करतो आता, आज व्हायचं आहे म्हणून नोकरदाराला तर सांगतो, कारभाराला तर सांगतो, कारण 108 बेल नवरा वाहिना, याला टाइमच राही ना तंबाखू तळायचं गडबड राहते. यानं कशाला तो तिथं देवाकडे जाते, यानं गप्पण्यात जाऊन दर्शन करून येते. 108 वाहण्यासाठी महिलालाच आटाट राहते जास्त. मग त्याने काय आपण जात नाहीत, त्याने सांगतात अहो तुम्ही येईपर्यंत गाड्या दुधाची चहा करते, पण लवकर जाऊन बेलपत्री घेऊन या. आता यानं जाताना सकाळी आंघोळ करत नाही, तसंच जाते जोड्या सरस जाते त्या झाडापाशी, जोड्या सरस स्पर्श करतो महाराज. सगळ्यात मोठं पाप आहे, मी केव्हाही सांगतो. कारण का त्या बेलामध्ये जेवढी ताकद वाहिल्यानंतर त्या झाडामध्ये कसं राहत नाही महाराज. त्या झाडामध्ये लक्ष्मीचं वास्तव्य आहे, त्या झाडामध्ये विष्णूचं वास्तव्य आहे आणि त्या झाडामध्ये सतीचं वास्तव्य असल्यामुळे आज बेलपत्रीच्या जवळ जायचं नाही. आज गेलो तरी फक्त दर्शन घेऊन बाजूला यायचंय. रविवारी जर तुम्ही बेलपत्रीच्या झाडापाशी जायचंय तर स्नान करून गेलं पाहिजे आणि स्नान करून जाऊन सण्या त्याचं दर्शन घेतलं पाहिजे. पहिले कोणाचं? अवधूत महाराजाचं बेल वृक्षाच्या झाडाचं त्याचं दर्शन घ्यायचंय आणि त्याला वंदन करायचंय. हे देवा, आराध्य दैवत भगवान शंकर याला तुझं समर्पित करायचंय, त्याच्यामुळे आम्ही तुला स्पर्श करून तुझे बेलपत्र आम्ही घेत आहोत. हे त्याला विनंती करून जर आपण आणलो तर त्यांना प्रसन्न मनानं देणार आहे. जोड्या सरस जाऊन पाया पडलो तर त्याला देणार आहे का? उगा विचार करा. एखाद्या शेठ, आता अशी शेठजीच येत नाही, आता लोकमित्रा म्हणजे काय सामान्य आहे काय? मोठे शेठच आहेत ना उपचेअरमन म्हणजे. आता अशा शेठ पाशी जर गेलो आणि सरसर मोठ्या सरसा यांच्या वाड्यामध्ये शिरलो आणि म्हणलो शेठ आम्हाला काही पैसे द्या, देतील ते? पहिले बुट बाहेर काढावे लागेल,
आणि बुट काढल्यावर पहिले झुकावं लागेल, नमस्कार म्हणावं लागेल, झुकावं लागेल, मग झुकून सण्या लिनता घ्यावी लागेल. सेठ तुमच्याकडे आलो होतो, काय काम आहे? काही नाही, थोडं माझी एक इच्छा होती. काय इच्छा आहे? काही नाही, थोडस द्रव्य पाहिजे हो, तुम्ही दिल्यानं माझं काम होतं. बरोबर आहे. विनंती केलं, नाही नाही मला पैसे पाहिजे, देता का नाही सांगा. सांगा म्हणलं द्यायचं. त्याने मला जसं आलास तसं पहिले तसं भगवान शंकराला अर्पण करायचं बेल आहे. मग त्या बेलपत्री पाशी आपण गेलं पाहिजे, त्या वृक्षाला दर्शन केलं पाहिजे, त्याला विनंती केली पाहिजे, भगवान शंकराला समर्पित करायचं आहे, मला तू कृपा कर. मग ते बेल आणलं पाहिजे घरी, त्याला मग निवडलं पाहिजे, कीटकाची बेल बाजूला काढली पाहिजे, सुचिरभूत बेल बाजूला काढली पाहिजे, आणि भगवंताला बेल वाहत असताना त्याचा अर्ध देठ तोडलं पाहिजे. कोणाचं? माझं. कोणाचं? बेलपत्रीचं अर्ध देठ तोडून अर्ध सरसा समर्पित करत पाहिजे. आणि 108 समर्पण करत असताना 108 वेळेस काय केलं पाहिजे? ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. एक बेलात असताना त्याला ओम नमः शिवाय म्हटलं पाहिजे आणि त्याचं दर्शन घेतलं पाहिजे. बघूया तुम्हाला त्याची कृपा होती ना. हे मी नाही सांगत, तिथले कथाकार आणि त्या कथेमध्ये सांगत असताना त्या स्त्रीनं ऐकलं, आणि ऐकल्यानंतर स्नान झालं होतं, पायी वडत 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 साधूच्या जवळ गेली, साधूच्या चरणावर डोकं टेकवलं. साधूला म्हणली, महाराज माझ्यासारखी कर्महीन करंट्या कपाळाची कोणीच नाही हो, माझं पाप कोणत्या तत्वानं जाईल सांगा. त्याने सांगितलं, बाई तू पाप एवढी का केलीस? महाराज ज्या घरामध्ये मी जन्माला आले त्या घरामध्ये शिवनामाचा जप होता, आणि ज्या घरात मला दिलं गेलं त्या घरातही शिवनामाचं जप होतं. पण कालांतरानं माझ्या जीवनामध्ये दुर्बुद्धी सुचली, माझे पती असे केलेत आणि मीही तसंच केलं, माझ्यासारखी पापीनी कोणी नाही, माझं पाप जातं का नाही सांगा. त्याने सांगितलं, बाई काही हरकत नाही, तुझं पाप जातं, तू एकच कर, ज्या भगवंताच्या मंदिरात आले. तिनं म्हणले, मंदिर? हो हेच मंदिर आहे म्हणे. या मंदिरामध्ये एक कर, डोळ्यासमोर गिरजापतीचं दर्शन घे, आणि तू एक कर म्हणे, भगवान शिवाचा जप कर, निश्चित तुला असणार दुःख निवारण. तिनं म्हणली, किती करू? जेवढं तुला करता येतं तेवढं कर. आणि तिनं 8 घेतला. महाराज संतांचं ऐकलं, पाणी न घेता अन्न न घेता त्या भगवान शंकराच्या मंदिरामध्ये बसून आणि भगवंताचं नामचिंतन केलं. नामचिंतन केल्यानंतर भगवान शंकर प्रसन्न झाले, आणि शंकर प्रसन्न झाल्यानंतर भगवान भोलेनाथ तिला म्हणायला लागले, बाई मी प्रसन्न झालो, काय इच्छा आहे सांग. तिनं म्हणले, काही नाही, माझे पती मला प्राप्त व्हावे. त्याने सांगितलं, तुझ्या पतीचं तुझं जर भांडण असेल तर मी काही करू शकत नाही, तू सतीची उपासना कर. कोणाची? संसारात जर नवरा बायकोचं जमत नसेल, मी सांगत नाही, पंडित मिश्रांचे शब्द आहेत महाराज, आणि मी त्याच्यातला काय म्हणून सांगतो, ज्या घरामध्ये नवरा बायकोचं जमत नसेल त्याने दुसऱ्या देवाची उपासना करूच नका, पार्वतीची उपासना केल्याशिवाय राहू नका. भगवान पार्वती मातेची उपासना करायला सांगितली. पार्वतीची उपासना करत असताना त्या साधूंना विचारले, महाराज कशी करावी? त्यांनी सांगितलं, त्या प्रकारे तिनं पार्वतीचं नामचिंतन केलं. पार्वती प्रसन्न झाली, आणि भगवान शंकराच्या अर्धांगाने प्रसन्न झाल्यानंतर तिने विचारले, अगं का माझं नामचिंतन केलीस? तिनं सांगितलं, मी शिवाचं जपलं होते, पण शिवजीनं तुमचं सांगितलं. अगं माझ्यापेक्षा शिव मोठे आहेत, पण माझा काय? तिनं सांगितले, काही नाही बाबा, माझ्या जीवनामध्ये माझे पती असे होते, असं झालंय, आता ते पुण्यात कुठं असतील. त्याने सांगितलं, तू जर नामचिंतन केलीस, तुझा पती तुला पाहिजे असेल तर मी त्याची भेट घेऊन देते, पण एक कर, भगवान भोलेनाथाचंच भजन कर. कोणाचं? म्हणजे शंकराचं नाम जप. नाम जप म्हणल्यानंतर तो असणारा पापी जीव नरक प्राप्ती भोगत होता, पण नरक प्राप्ती भोगत असताना पिशा झाला, आणि पिशाहून डोंगरावर फिरत असताना पार्वतीनं आपल्या दूताला दिले, आणि त्या पिशेपाशी नेलं आणि त्याची गाठ घालून दिली. गाठ घातल्यानंतर यमाचे दूत खाली आले आणि त्या पिशाला मुक्ती दिली आणि त्याला घेऊन चालले.
त्यावेळेस भगवंताचं नामचिंतन घेतल्यानंतर कैलासाचे दूत आले आणि त्या पिशाला सांगितलं, याला सोडा, याच्या अर्धांगणी शिवाचं नाम केलंय. ज्यानं आमच्या देवाचं नाम घेत त्याला यम घेऊ जाऊ शकत नाही, कारण का यमाची ताकद आहे महाराज. हेम धर्म राजा आपल्या दूताला सांगतो, जिथं भगवंताचं नामचिंतन असेल तिथं तुम्ही जाऊ नका, कारण यम धर्म सांगेल तुम्हालाही तेथे सत्ता, जेथे होय आहे कथा सदा होश, नामाचा नका जाऊ दया गावा नामधारकाच्या शिवा. म्हणजे तिथं तुम्ही जाऊ नका. म्हणजे येम सुद्धा तिथे येत नाही. येम सुद्धा नामधारकाचा दास आहे म्हणून तुकोबाराय म्हणतात. त्या ठिकाणी असणार नामचिंतन जर तुम्ही घेतणार तर येम किंकर, कारण येम सुद्धा तुमचे किंकर होतात. महाराज आता आम्हाला कळालं की जिथं भगवंताचं नामचिंतन आहे तिथे येम किंकर होतात. याच्यापेक्षा काही दुसरं साधन आहे का? अभंगाच्या दुसऱ्या चरणात वाचे बोला पुरुषोत्तम. उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम. कारण भगवान सांगतात, तुकोबाराय म्हणतात, तुम्ही या वाचन उत्तम असणारं भगवंताचं नाव घ्या. आता उत्तम का? कारण भगवंताचं नाम सगळ्या नामामध्ये श्रेष्ठ आहे आणि उत्तम आहे. का उत्तम आहे? कारण या नामामध्ये एवढी ताकद आहे महाराज. अमृतावरी गोड नाम तुझे देवा किंवा जे गोड तीन अक्षराचा रस अमृत गयास पिके पडेल. अमृतापेक्षा भगवंताचं नाव गोड आहे म्हणून उत्तम आहे. आणि उत्तम नाम आपल्या जीवनामध्ये आपण जर घेतलो तर त्या नामाचं असणारा परिक्रमा अतिशय चांगली आहे. साधकाने पुन्हा प्रश्न केला, महाराज आम्हाला शिवपुराणामधली कथा सांगितला, पण या नामाची एवढी ताकद आहे, पापी उद्धार होतो याच्यात नवल नाही, पण आम्ही तर जीव, आमचा उद्धार होईल का? त्यावेळेस तुकोबाराने सांगितलं, येडे हो, पाप्याचा तर उद्धार झाला, तुमचा आमचा तर होतो याच्यात नवल नाही, देवाचा सुद्धा उद्धार झाला. अभंगाच्या तिसऱ्या
Come on.